नमस्कार मित्रांनो, आज या निसर्गरम्य कोकणातून मी सुभाष गुरव राजापूर कुंभवडे गावातून माझे चॅनेल कोकणी राजा यूट्यूब चॅनेलमध्ये आपलं सर्वांचं सरसे स्वागत करतोय. धन्यवाद. हे बघा, कुंभवडे गावातील ही सुतारवाडी म्हणून आणि मी आता तिकडे चाललोय इकडे नांगर भरूसाठी. आणि तिकडे सुतार म्हणून मेस्त्री म्हणतात त्यांना, आणि ते काय कामा करतात तो भाग मी तुमका या व्हिडिओत दाखवणार आहे. तुम्ही बघू शकता. धन्यवाद. हे बघा, मी आता इकडे सुतारवाडीत दिलेलो आहे. इकडे विद्याधर विष्णू मेस्त्री हे नांगर बिंगर भरतं तिकडे. त्यांच्याकडे आता मी नांगर घेऊन इलेलो आहे आणि तुमका दाखवते कसे नांगर भरतात. ही त्यांची शाळा एका आम्ही गावी खूप म्हणता. ही त्यांची काम करण्याची इकडे शाळा म्हणतात एका. आता मी त्यांच्याकडे चाललो इकडे. हे बघा, हे काम करतात विद्याधर विष्णू मेस्त्री म्हणून. हे आमच्या कुंभवडे गावचे रहिवासी असून दरवर्षीप्रमाणे याही वर्षी आम्ही त्यांच्याकडे नांगर घेऊन इलेलो आहोत. नांगराकडे फाळेटा मारणार. फाळेटा म्हणजे काय, खैराचं लाकडू असतं ते असे पट्टावून चांगला व्यवस्थित असं बसून देणार आणि ते आमका नांगरांसाठी उपयोगी येतात जोतासाठी. आणि इकडे फर्निचरचं पण सामान बघा मस्तपैकी असं बनवलेला. काय मिस्त्री देवाराव की कोपऱ्यातला कबाट म्हणून असं बनवलेला. असे वेगवेगळे फर्निचर सुद्धा ते चांगली चांगली अशी वस्तू बनवतात. तुमका मंडपी म्हणा काय कबाटा म्हणा अशी सगळी वस्तू ते बनवतात स्वतः. त्याचं कामही चांगलं चोख आहे. तुमका जो ऑर्डर करूची असं तुम्ही ऑर्डर करू शकता. हे बघा, एका नांगर म्हणतात तो असं नांगर असता. ते काय असा फाळेटो असता. आणि आम्ही आता तुमका दाखवतोय पूर्ण असा असं नांगर असता. आणि नांगर भरणे म्हणजे काय, हो बघा, हो असं नांगर भरलो जातं. हो बघा, हो नांगर असो असा फाळेटूब मारतात. आता तयार करतात तिकडे. याच्यामुळे नांगरणे का चांगलं जमीन बिमीन चांगली अशी मशागत चांगली होता जमिनीची. तेव्हा असं काम चालू आहे त्यांचा. हे बघा, दुसरा अवजार म्हणून आपल्या कोकणात जे लागतं शेतीसाठी ते काय, हे आम्ही इकडे गुट्टा काय काय लोक म्हणतात, काय काय लोक दात्रो म्हणतात. हे बघा, असा मस्तपैकी बनवलेला बैलांका तिकडे झोपायचा. असा चिखल पातळ होण्यासाठी किंवा रानपी नसला तर ह्या खेळ्यातला चांगला पातळ होता, चांगली ढेपा बिपा आणि चांगली चिखल बनतात. त्याच्यासाठी एकदम सागवानी प्युअर लाकडू हा. त्या लाकडाचा असे शिगे मारून त्यांनी बनवलेला मस्तपैकी. आणि एका काठी घालणार आणि मग ते जोताक बांधणार होतं बैलांका. आणि मग हे वरती दगड किंवा माणूस बसवून वरती ते बसणार आणि वरती मग जमीन एक लेवल आणि चांगली ढेपा बिपा चांगली बारीक होतात आणि चिखलही पातळ होता अशी. ते प्रत्येकाचे नांगर इकडे भरलेले, प्रत्येकाचे नावं पण टाकलेली असतात प्रत्येकाच्या नांगरावर. बघा, याचं नांगर भरून आता इकडे तयार आहे इकडे. आणि दुसरा इकडे फाळीवडीचं काम चालू आहे इकडे. असे मी 2 नांगर आता आणलं इकडे सुधारांची शाळेत. आता ते माका भरून देणारच. आणि उद्यापासून जोताक सुरुवात होणार आमची जोरात लावणी लावू का. हो मेस्त्री, आतापर्यंत नांगर किती भरलास? 25 नांगर झाले भरून. हा, अजून येतील लोक. आता अशी सुरुवात झालेली आहे लावणे का. आता गर्दी वाढत जाणार. आता ह्या काम तुमका महिनोभर चालूच आहे. हा, असं दरवर्षी तुमचं काम आपला चालूच असतं. या सीझनला चालूच असता. या झाला की गणपती झाले की मग काय घरांची कामं म्हण, फर्निचरची कामं, हा अशी कामं चालू असतात गणपतीची. मग धन्यवाद. हे बघा, इकडे मेस्त्रीवाडी म्हणून आहे इकडे. हे नंदकुमार मेस्त्री यांचं घर आहे इकडे. आणि त्यांची इकडे सुतार कामाची इकडे शाळा म्हणून सुतार काम करतो. आणि त्यांचं इकडचं मी तुमका परिसर दाखवणार आहे पूर्ण इकडे. बघा, इकडे मेस्त्री कामाचं काम चालू आहे इकडे, मेस्त्री काम. आणि त्यांच्याकडे बघा चक्की पण आहे इकडे, गिरण म्हणतात. हे बघ, मसाला कुटूची पण मशीन आहे इकडे त्यांची. बघा, इकडे तिखट मसाला इकडे लावला जातात, मिरशांगा इकडे वाटली जातात आणि पावडर बनवून ते देतात इकडे. आणि इकडे दळपाची मशीन आहे तिकडे, दळण म्हणून. बघा, तिने अशी दरवाजाची झडपा पण बनवलेली आहेत. बघा वेगवेगळे त्यांच्याकडे मशीनी पण आहेत तिकडे फर्निचरचे.
हे फर्निचरचं काम चालू आहे इकडे. आणि हे बघा झोपाळं इकडे बनवलेलं आहे त्यांनी इकडे आणि काम चालू आहे इकडे. हे महेंद्र मेस्त्री म्हणून स्वतः काम करतो असते. डिझाईन चाललेली आहे वरती सकाळवर. वेगवेगळे त्यांच्याकडे मशिनरी आहे तिकडे. आता फर्निचरचं काम चालतं इकडे यांचं. लागणारी हत्यारा बघा इकडे. पुढे दाखवतो काय काय त्यांनी बनवलेली वस्तू आपली. हे बघा दरवाजा असे मस्तपैकी बनवतात ते. बघा अशी झडपा बनवलेली आहेत. असे वेगवेगळे ते फर्निचर बनवतात. तुमका जर त्याची वस्तू हवी असा तर तुम्ही कॉल करू शकता. खुर्चे म्हणा, असे वेगवेगळे पाळणे म्हणा, झोपाळे म्हणा, असे वेगवेगळे बनवतात सगळे सामान. हे बघा दरवाजावरती त्यांनी कसे डिझाईन कोरल्या नाही ती बघा. असे दरवाजा पण ते बनवतात. हे बघा हे स्वतः कला करत आमचे नंदू मेस्त्री म्हणून. हे बघा हे काय किती दिवस लागले नंदू बनवू का हे दरवाजा? तरी 8-10 दिवस जातात. 8-10 दिवस जातात नाही. हे कैसुली ऑर्डर हा? ही पालीतली. मस्त नक्षी बनवलं रे. हे बघा नक्षी बघा काय काढल्या नाही दरवाजावरती. असं काम त्यांचा कोरी काम असतं एकदम. आणि एकदम सुपर काम आहे यांचा. तुमका जर ऑर्डर करूची असेल तर तुम्ही ऑर्डर करू शकता. हा बघा दुसरा दरवाजा म्हणून दुसरा झडाप आहे. एकाच दरवाजाची आहे ती. असं काम केलेलं आहे नाही मस्तपैकी. हे बघा यांची मी तुमका शाळा दाखवते. सुतार शाळा म्हणून. इकडे आमचे मेस्त्री आहेत नंदकुमार मेस्त्री म्हणून. त्यांचे मुलगे आहेत तिकडे. त्यांनी तो स्वामी समर्थाचा पुतळा छापलेलं. हे बघा असं काम चाललेलं आहे त्यांचा सुतार शाळेत आहे बघा. असे टूल बिल बनवतात. हे महेंद्र मेस्त्री ना आहे ना रे? हां. आणि हे आमचे बघा हे नंदकुमार मेस्त्री. हे सगळे इकडे कला सगळे सामान सगळं बनवतात. मंडपी म्हणा काय म्हणा इकडे पूर्ण फर्निचरचं काम करतात ते इकडे. घराबिरांचं पण कामं करतात. टेबल बिबल सगळं बनवतात इकडे ते. असं काम चाललेलं आहे यांचं इकडे. हे बघा इकडे स्टूल वगैरे काहीतरी असं बनवलेलं आहे इकडे. बघा अशी फर्निचरची कामं करतात ते. असं सगळं व्यवसाय चाललेलो आमच्या कोकणात. बघा नंदकुमार मेस्त्री यांचं घर आहे इकडे. आणि मी आता त्यांच्या घरात चाललोय तिकडे. तुमका दाखवते त्यांनी काय कला केलेली आहे ती पूर्ण तुमका या व्हिडिओ दाखवणार आहे मी. स्वामी समर्थ म्हणून त्यांनी इकडे मस्तपैकी लाकडात कोरलेला पुतळो दाखवते तुमका. आहे बघा छान काम केलेलं. हे बघा नंदकुमार मेस्त्री यांच्या मी आता घरी गेलेलो आहे. आणि हे बघा पोरगो आहे इकडे. आणि ना इकडे स्वामी समर्थ म्हणून महाराज
त्याची मूर्ती इकडे हे बघा लाकडी याच्यामध्ये कोरलेली आहे. तुझं नाव कसं रे? तन्वीर मिस्त्री. मेस्त्री. हे स्वामी समर्थांची मूर्ती काढू तुका किती दिवस लागले? साधारण 10 ते 15 दिवस. 10 ते 15 दिवस. आणखी काय कला केलोस तू? आणि काय गौरीचे मुखवटे वगैरे असे करतोस तू. आणि ही ऑर्डर खंय दिवची आहे तुमका? पाली, लांजापाली. लांजापाली. लांजापालीमध्ये ऑर्डर हा. आणि अजून थोडा काम शिल्लक हा. असं त्यांना इकडे पुतळं मस्तपैकी लाकडात कोरलेलो हा. तुझा जरा फोन नंबर सांग. 70 20 91 34 19. असं तुझा नंबर हा. परत सांग एकदा. 70 20 91 34 19. हे बघा जो फोन नंबर पण हा. तुम्ही जर कॉल करू शकता. तुमका जर मूर्ती अशी हवी असाल तर तुम्ही कॉल करा. हे बघा असं त्यांना मूर्ती मस्तपैकी कोरलेली आहे इकडे लाकडात. हे बघा हे लाकडू आता इकडे तयार करता. इकडे गौरीचं मुखवट म्हणून काढणार. गणपती जे बाजू 5व्या दिवशी जी गणपती गवर लागतं त्याचं इकडे मुखवट काढणार. गवर काढूची. आणि इकडे देवीचं पुतळं काढलेलं आहे बघा. अशी तिची कला इकडे. आणि इकडे देवार पण बनवलेलं आहे त्यांना मस्तपैकी बघा. अशी वेगवेगळी कामं करतात हो. हे बघा हेमंत नंदकुमार मेस्त्रीवाडी. आणि हे पेंटर होते बघा. हे पेंटिंगची कामं बघा केला नाही कशी होती. हे कायचं चित्र काढलं? संभाजी महाराज काढलेले तिकडे. दुसरा चित्र दाखवूया. असे पेंटर होते. असं चित्र मस्तपैकी रेकॉर्ड दाखव पुढे. आणखी तिकडे पेंटिंग चालूच आहे. पळ्यावर आणखी एक चित्र काढणार होते बघा. अशी वेगवेगळी चित्र त्यांनी गणपतीची पण इकडे काढलेली होती बघा. चांगले कलाकार आहेत ते. आणि पेंटर येत. बघा यांनी स्वतः हातीन काढलेलं चित्र आहे. मस्तपैकी लाकडाचा कोरीकाम केलेला. हेमंत हे या कधी काढलंस या? 2-4 दिवस झाले. आणखी काय काय चित्र काढतोस तू? बघूया तुझी चित्र. भारी चित्र काढलंस रे. हे बघा अशी चित्र वेगवेगळी काढलेली आहेत ना मस्तपैकी. हे बघा आता थोड्या दिवसात नागपंचमी पण येणार. त्याच्यासाठी त्यांना इकडे नागोबा पण बनवलेले हेमंतने. चांगलं पेंटर कलाकार पण हा चांगलं. बघा कशी वस्तू बनवता तो. हे बघा बनवून त्यांना तयार ठेवलेले तिकडे. हे बघा त्याचा भाऊ इकडे हेमंत मेस्त्री. आणि हो कलाकार आहे एकदम. मस्तपैकी अशी चित्र काढता इकडे बघा. इकडे संभाजीचा त्याने चित्र काढलेलं आहे बघा. भारी कलाकार. तुमका जर अशी चित्र हवी असतील तर मिळतील. तुम्ही फक्त कॉल करा. बघा अशी चित्र काढलेली आहेत. आणि बघा इकडे एक रेकॉर्ड आहे. चित्र रेकॉर्ड आहे इकडे मस्तपैकी. अशी तिची कला इकडे. हे मोठे कलाकार आहेत आमचे हेमंत म्हणून. हे बघा आता मी इकडे बाळा मिस्त्री यांच्या आता इकडे घरी इलेलो आहे. आणि त्यांच्या इकडे शाळा म्हणतात ते का. इकडे त्यांचं काम चालू असतं फर्निचरचं. हे बघा फर्निचरचं काम तुमका मी दाखवतो. इकडे काय काय कामं करतात ते. हे बघा इकडे सायडिंग पण ते असे तयार करतात ते. इतर कामं पण करतात ते. काय मंडपी म्हणा काय फर्निचर काय काहीचाही काम असून दे किंवा घराचं छप्पर असून दे सगळी कामं करतात ते. तुमका मी दाखवते काय काय कामं करतात. त्यांच्याकडून आपण विचारून घेऊया. हे बघा स्वतः बाळा मिस्त्री होत. बाळा तू काय काय कामं करतो सुतार कामाचा? काय सगळं फर्निचर घरांची लाकडी दरवाजे मध्ये खिडक्या स्लायडिंग देवारे. आता ही गणपती पर्यंत सगळे देवारे म्हण मंडपे म्हण सगळे चालूच काम चालू होतील काम.
यांना ऑर्डरी भरपूर असते नाही मणप्यांचे 3-4 मणक्यांचे ऑर्डर होत आता सध्या आतापर्यंत. आतापर्यंत. हां, अशी कामा करतात हो घर बसल्या. काय करणार, काहीतरी धंदो हवो ना, त्याच्यासाठी ही कामं चाललेली आहेत. हे बघा, हे आमचे कुंभवडे गावचे रहिवाशी बाळा मेस्त्री म्हणून. हे बघा, त्यांचे फर्निचरचा इकडे व्यवसाय आहे. इकडे अशी त्यांची हत्यारा इकडे आहेत. हे बघा, मशनी बिशनी इकडे आहेत. हे बघा, अशी वेगवेगळे दरवाजेची फ्रेम पण तयार करून ठेवलेली आहे. अशी कामं करतात वेगवेगळी. त्यांचं हत्यारात पूर्ण अशी इकडे बघा, कोरीव कामाची हत्यारात इकडे पूर्ण काम करण्यासाठी.